श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी मोनाली तुम्हा सर्वांचे आपले अजून एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. पितृपक्षाची सुरुवात 8 सप्टेंबर म्हणजेच आजपासून झालेली आहे. भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमा ते अमावस्यापर्यंत आपले पूर्वज पृथ्वीवर असतात. त्यांच्या नावाने श्राद्ध, तर्पण आणि दानधर्म केला जातो. असे म्हणतात, पूर्वज पृथ्वीवर येऊन आपल्या मुलांचे सुखी जीवन पाहतात आणि त्यांना भरभरून आशीर्वाद देतात. 15 दिवस आपले पूर्वज आपल्यासोबत असतात. या पितृपंधरवड्यात पितरांचे स्मरण करून या 4 ठिकाणी त्यांच्या नावाने दिवा प्रज्वलित केला तर पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. तसेच माता लक्ष्मीचा वास सदैव आपल्या घरात राहतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, कोणत्या जागा आहेत जिथे 15 दिवस आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे? वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मानली गेली आहे. दक्षिण दिशेला पूर्वजांचे वास्तव्य असते असे म्हणतात. तेव्हा पितृपंधरवड्यात दक्षिण दिशेला 4 ज्योतीचा म्हणजे चौमुखी दिवा 15 दिवस आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. यामुळे आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. तसेच पितृदोष कमी होतो. हा दिवा लावताना या दिव्यात मोहरीचे तेल वापरायचे आहे. मोहरीचे तेल नसेल तर आपण इतर कोणतेही तेल वापरले तर चालेल. असे म्हणतात की तुम्ही जर दक्षिण दिशेला पितृपंधरवड्यात दिवा प्रज्वलित केला तर पितरांचा आपल्या घराकडे येणारा मार्ग प्रकाशमान होतो. त्यांच्या मार्गात कोणतीही अडचण येत नाही. आता दुसरा दिवा कुठे लावायचा आहे ते आपण पाहू. पिंपळ वृक्षाचे पूजाविधीमध्ये खूप महत्त्व आहे. असे म्हणतात की देवी देवतांसह पितरांचा निवास पिंपळाच्या झाडावर असतो. त्यामुळे पितृपक्षात आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामुळे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो व माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. आपली आर्थिक भरभराट होते. तसेच तिसरा दिवा कोठे लावायचा आहे तर तिसरा दिवा आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करून ठेवणे या काळात शुभ मानले जाते. पितृपक्षात जर प्रवेशद्वाराजवळ दिवा प्रज्वलित केला तर नकारात्मक ऊर्जा दूर होते व आपले पूर्वज प्रसन्न होऊन आपल्या घरात सुख समृद्धी येते व माता लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद देते. तसेच चौथा दिवा आपल्याला आपल्या पूर्वजांचा फोटो, जेथे आपल्या पूर्वजांचे फोटो ठेवलेले आहेत त्या जागेवरती किंवा जर भिंतीवर लावलेले असतील तर त्या जागी दिवा प्रज्वलित करायचा आहे. समजा फोटो फ्रेम खाली दिवा ठेवण्यासाठी जागा नसेल तर दिवा फोटो फ्रेमवरून ओवाळून घेऊन तो दक्षिण दिशेला ठेवावा. हा उपाय केल्यामुळे पूर्वजांची कृपादृष्टी सदैव आपल्यासोबत राहते आणि आपल्या घरात अन्नधान्य आणि संपत्तीची भरभराट होते. आत्ताच्या या धावपळीच्या युगात आपल्या सर्वांनाच या 4 ठिकाणी दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही यातील कोणत्याही 2 ठिकाणी, एका ठिकाणी दिवा लावू शकता. आणि जर तुम्हाला हा दिवा दररोज लावणं जर शक्य नसेल तर तुम्ही हा दिवा ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये तुमच्या पितरांची तिथी असेल, ज्या दिवशी तुमच्या घरामधील पितरांची श्राद्ध तिथी असेल त्या दिवशी हा दिवा लावला, हे 4ही दिवे लावले तरी चालेल. आणि जर तुम्हाला त्या दिवशीही जर दिवे लावणे शक्य नसेल तर तुम्ही जेव्हा आपलं पितृपक्ष संपण्याची तिथी असते म्हणजे जेव्हा सर्व पितरी अमावस्या असते त्या सर्व पितरी अमावस्येच्या दिवशीही आपण या 4 ठिकाणी हे दिवे लावू शकतो. ही खूप प्रभावी सेवा आहे. ही सेवा केल्याने तुम्हाला नक्कीच तुमच्या जीवनामध्ये फरक जाणवेल. तुम्हाला आणखीन याविषयी काही शंका असतील तर कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.